आणि याच गोष्टीचा प्रशासनाला आणि शासनाला जाब विचारण्यासाठी आज मोठ्या संख्येने जनता, नुसता बीडकरच नव्हे तर मराठवाड्यातल्या, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक सुजाण नागरिक इथे उतरलेला आहे. त्यामुळे शासनाला याचा जाब द्यावाच लागेल. खरं तर असं झालं तर विनायक मेटे हे प्रखरतेनं अशा गोष्टींमध्ये पुढे जात होते. आजही अनेक तुमचे मावळे या सगळ्या ह्याच्यात सहभागी झालेले आहेत. काय भावना होत्या तुमच्यापर्यंत ही सगळी घटना झाल्यानंतर? कसं पोहोचवलं? एक तर एखाद्या व्यक्तीची अशा प्रकारे निर्घृण हत्या होणं हेच मुळामध्ये खूप लांछनास्पद आहे आणि त्यातूनही हा एक तरुण लोकप्रतिनिधी म्हणजे एक नेतृत्वाला आपण बीडकर मुकलोय असं म्हणायला हरकत नाही. आणि अशा पद्धतीने त्यांची हत्या होते आहे ही म्हणजे आपण कायद्याच्या राज्यात वावरतोय का इसवी सन पूर्वीच्या राज्यात वावरतोय हा प्रश्न पडतोय आमच्या मनाला. आता पण अनेक जण आले, अनेक जण वेगवेगळ्या मागण्या केल्या. खरंच या सगळ्या मागण्यातून कुटुंबाला न्याय मिळेल असं वाटतं? कुटुंबाला न्याय मिळेल म्हणण्यापेक्षा जो दोषी आहे त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई झाल्यानंतर ह्या मृत संतोष देशमुख आणि त्यांच्या कुटुंबांना न्याय मिळणार आहे. म्हणजे थोडक्यामध्ये त्यांच्यावरती कायद्याचा जरब असला पाहिजे. यापुढच्या काळामध्ये अशा घटनांची पुनरावृत्ती होता कामा नये. त्याचबरोबर दोषींवरती कठोरात कठोर कारवाई, एकूणच दोषींवरती कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी मोर्चा दरम्यान ज्योती मेटे यांनी केली. विष्णू बुर्गेची 24 तास बीड. तर बीडमध्ये ही दृश्य मोर्चेकरी निघालेले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे. ज्योती मेटे, मनोज जरांगे पाटील, संभाजीराजे छत्रपती या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्याचबरोबर सर्वपक्षीय नेते सुद्धा